श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपालकृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय 6. सप्ताह यज्ञाचा विधी. सनकादिक म्हणाले, आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या साहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते. सुरुवातीला ज्योतिषाला बोलावून मुहूर्त विचारावा. तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी. सप्ताह करण्यासाठी आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत. देवर्षे, या महिन्यातही भद्रा, व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावे. दुसरे, जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे. नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की येथे भागवत कथा होणार आहे, तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे. जे भगवत कथा आणि हरिनाम संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात त्यांना, तसेच स्त्रिया, शूद्रादी यांनाही हे आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी. देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे. त्यांना निमंत्रण पाठविण्याची पद्धत अशी आहे. महोदय, येथे 7 दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे. आपण भगवत कथारसाचे रसिक आहात म्हणून श्री भागवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी. जर आपणास इतके दिवस सवड नसेल तर निदान 1 दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी, कारण तेथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे. अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्था करावी. कथाश्रवण तीर्थक्षेत्रात, वनामध्ये किंवा आपल्या घरीसुद्धा योग्य मानले गेले आहे. जेथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावे. जागेची स्वच्छता, सडासमार्जन, रंगरंगोटी इत्यादी करावी. घरातील सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवावे. 4-5 दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंजा वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा. तो 4ही बाजूंनी पाने, फुले, फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि 4ही बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा. त्या मंडपात एका उंच स्थानावर 7 विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे. पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी. त्यांच्या मागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावे. जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे, किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे. देशकाल इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांच्यासाठी असाच नियम सांगितलेला आहे. जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे, वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह असा विरक्त आणि विष्णुभक्त ब्राह्मण वक्ता असावा. जे अनेक धर्ममतांमुळे गोंधळात पडले आहे, स्त्री लंपट आहेत, नास्तिक आहेत असे लोक जरी विद्वान असले तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये. वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसविला पाहिजे. तो सुद्धा
सर्व प्रकारच्या संशयांची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे. कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे. तसेच सूर्योदयाच्या वेळी शौच, मुखमार्जन करून स्नान करावे. संध्या वगैरे आपली नित्यकर्मे थोडक्यात आटोपून कथा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून श्री गणेशाचे पूजन करावे. त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्त करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारांनी क्रमाने पूजन करावे. त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी. हे करुणानिधे, मी संसार सागरात बुडालेला एक दीन आहे. कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसार सागरातून वर काढावे. नंतर धूप, दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताची ही योग्य प्रकारे पूजा करावी. त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी. श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात. नाथ, या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे. कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथास्थित पूर्ण करावा. हे केशवा, मी आपला दास आहे. या प्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे. वक्त्याला सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित करून त्याच्या पूजनानंतर त्याचीही अशी स्तुती करावी. हे शुकस्वरूप भगवन, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आणि सर्व शास्त्रांत पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून आपण माझे अज्ञान दूर करावे. त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून 7 दिवसपर्यंत त्यांचे यथाशक्ती पालन करावे. कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी 5 ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंतांच्या द्वादशाक्षर मंत्राचा नमो भगवते वासुदेवाय जप करावा. यानंतर ब्राह्मण, अन्य विष्णुभक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते. बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून 3:30 प्रहरांपर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारांसहित कथेचे वाचन करावे. दुपारच्या वेळी 2 घटका कथा बंद ठेवावी. यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवद्गुणांचे संकीर्तन करावे. कथेच्या वेळी मलमूत्र वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारी असतो. म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ 1 वेळ हविष्यान्नच घ्यावे. सुदृढ असेल त्याने 7 दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलाहार घ्यावा. अगर दिवसातून 1 वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे. ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल त्याने तो नियम कथाश्रवणाचे वेळी पाळावा. कथाश्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा. नारद मुने, नियमपूर्वक सप्ताह ऐकणाऱ्या पुरुषांसाठी नियम ऐका. ज्याने विष्णुभक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथाश्रवण करण्याचा अधिकारी नाही. जो पुरुष नित्यनियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे. डाळ, मध,
तेल पचण्यास जड, वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे. कथाश्रवणाचे व्रत घेतलेल्याने काम, क्रोध, मद, मानसन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये. त्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरु, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज करावी. व्रतस्थ पुरुषाने रजस्वला स्त्री, चांडाळ, म्लेच्छ, पापी, गायत्री जप न करणारे ब्राह्मण, ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मांडणारे यांच्याशी संभाषण करू नये.